विदर्भ क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी आणि वैदर्भीय क्रिकेट प्रेमींसाठी मोठा दिवस, उत्सवाचा दिवस. तिसऱ्यांदा रणजी चषकावरती विदर्भ क्रिकेट संघानं आपलं नाव कोरलं आहे. आपल्यासोबत आहेत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मीडिया मॅनेजर आणि VCAचे माजी पदाधिकारी राजन नायर. त्यांच्याशी बोलूया. राजन सर, तुमची पहिली रिॲक्शन? आउटस्टँडिंग, ब्रिलियंट, आणि आम्ही एक्सायटेड आहोत की आम्ही इंडियाचे नॅशनल चॅम्पियन क्रिकेटमध्ये झालो आहे. अगदी बरोबर. पण यापूर्वी जे म्हटलं जायचं की ऐन वेळेवर नांगी टाकतात, पूर्वी म्हटलं जायचं विदर्भाच्या खेळाडूंबद्दल. आता तिसऱ्यांदा जिंकलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? मागच्या वर्षी आम्ही फायनल खेळलो आहे मुंबई विरुद्ध. अगदी बरोबर. ह्या वर्षी पुन्हा आम्ही फायनल जिंकलो आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कन्सिस्टन्सी तुम्हाला काय पाहिजे? आणि त्याच्या आधी 17, 18, 18, 19ला दोनदा आम्ही पुन्हा आधी चॅम्पियन झालो आहे. इराणी कपचं चॅम्पियन आहो. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आम्ही 7-8 वर्षात किती चॅम्पियनशिप घेऊ आणि किती कन्सिस्टंट परफॉर्म करू ह्याच्यात काय विचार आहे? पण अचानक विदर्भाला काय झालं आहे? म्हणजे विदर्भ एकेकाळी सुमारे एक 10-15 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, आज अचानक चॅम्पियन. काय केलं तुम्ही? ते कन्सिस्टंट परफॉर्मन्ससाठी कन्सिस्टंट फॉलोअप ॲक्शन आमच्या ऑफिशियल्सनी, कोचेसनी, ॲडमिनिस्ट्रेटर्सनी मागच्या 10-15 वर्षात जे काम केलं आहे त्याचा रिझल्ट आज आम्हाला मिळून राहिला आहे. आणि ह्याच्यासाठी मी आधीचे कोचेस, आधीचे कार्यकर्ता आणि आधीचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी सर्वांना त्यांचा आभारी मानतो की त्यांनी आम्हाला ही आता परिस्थिती आणली आहे की लोक आमच्याकडे बघतात. क्रिकेटिंग सुपर पॉवर इंडियातले डोमेस्टिकमध्ये. क्या बात आहे. मला एक सांगा की ज्या पद्धतीनं नेहमी एक तक्रार असते की भारताच्या मध्यवर्ती संघासाठी त्यात निवड होण्यासाठी विदर्भातल्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. आता तुमची तक्रार जी आहे ती ॲड्रेस होईल असं वाटतं तुम्हाला? अपेक्षा वाढल्यात? इफ परफॉर्मन्स हा क्रायटेरिया सर्वात मोठा असतो आणि आता आम्ही दोनदा मागच्या 2 वर्षात प्रूव्ह केलं आहे. मला असा विचार आहे माझा की आमचे जे सिलेक्टर्स आहे तेही पण इथे होते. मागच्या वेळेलाही ते सिलेक्टर्स मुंबईला होते. आता त्यांना माहीत झालं की आमच्याकडे काही चांगले प्लेयर्स आहे, यंग प्लेयर्स आहे आणि त्याच्यात काही पोटेन्शियल आहे, असं मानतो की त्यांच्याकडे लक्ष देणार. काय नाव घेऊ शकता आपण? दिनेश मालेवार, हर्ष दुबे आणि आमचा कॅप्टन वाडकर यांनी मागच्या वेळेला जे सुंदर सेंचुरी केली मुंबईला, त्याच्यात द ग्रेट सुनील गावस्कर यांनी केली माहिती दिली की इतका सुंदर खेळ त्यांनी खेळला. आम्ही विचार करत होतो की तो कमीत कमी इंडियाच्या 25मध्ये येईल. फक्त तेच मला विचार करायचा आहे की ते दिलीप ट्रॉफीला त्यांनी का नाही घेतलं. खूप खूप धन्यवाद. आपण NDTV मराठीसोबत बोललात. तर राजन नायर त्याच भावना व्यक्त करतात ज्या साधारण विदर्भातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या भावना आहेत की आता तरी भारताच्या मध्यवर्ती संघासाठी विदर्भातल्या काही नावांचा विचार केला जाईल. आणि असं दिसतं एकूणच की गेल्या 1.5-2 दशकांमध्ये जी मेहनत VCAकडून घेण्यात आली आता त्याचे परिणाम समोर येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.